नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपले सर्व व्ह्यूअर्सना एकच रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या भागाकडे. पर्दाफाश झाल्यानंतर आरोही आणि आर्यवीर घरी परतले. गाडी मॅन्शनच्या पोर्चमध्ये थांबली, पण आर्यवीर बराच वेळ गाडीतच शांत बसून राहिला. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. आता सगळं संपलं आहे, ती म्हणाली. आर्यवीर काहीही बोलला नाही. आरोहीने त्याचा हात हातात घेतला. तुमच्या मनात अजूनही तेच सुरू आहे? आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. आरोही हलकसं हसली. आज ऑफिस नाही, फोन नाही, काम नाही आणि भूतकाळही नाही, ती म्हणाली. आर्यवीरने भुवया उंचावल्या. मग? आरोही त्याच्याजवळ झुकली. आज फक्त मी आणि तुम्ही. दोघेही आतमध्ये गेले. आत जाताच आर्यवीर स्टडी रूममध्ये गेला. आर्यवीर आपल्या कामात पूर्णपणे मग्न होता. टेबलवर काही महत्त्वाच्या फाईल्स पसरलेल्या होत्या आणि त्याचं पूर्ण लक्ष त्या कागदपत्रांवर होतं. तेवढ्यात दरवाजा अलगद उघडला. आरोही आतमध्ये आली. आज तिने हलकी सुंदर साडी नेसली होती. साडीचा नाजूक पदर तिच्या खांद्यावर अलगद विसावला होता. तिच्या चेहऱ्यावरचं हलकं स्मित आणि डोळ्यांभोवती खट्याळ चमक पाहून आर्यवीरने क्षणभर तिच्याकडे पाहिलं. मग त्याने मुद्दाम पुन्हा फाईलकडे पाहिलं. आरोही काही क्षण तिथेच उभी राहिली. ती म्हणाली, काय झालं? इतकं कामात काय बुडालात? आर्यवीर फाईलवर नजर ठेवत म्हणाला. काही लोक मला काम करू देत नाहीत, म्हणूनच मी उरलेलं काम पूर्ण करतोय. आरोहीने भुवया उंचावल्या. मी कोणाला त्रास देते? आर्यवीर म्हणाला. तू अजिबात नाही. आरोही त्याच्या टेबलजवळ आली. तिने त्याच्या हातातील पेन घेतलं. आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाला. आरोही हसत म्हणाली. काय? तो म्हणाला. ते पेन परत दे. आरोही म्हणाली. नाही. तो म्हणाला. का? ती त्याच्याकडे वाकत म्हणाली. कारण तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही. आर्यवीर काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. मग त्याने फाईल बंद केली. आर्यवीर म्हणाला. म्हणजे आज माझ्या बायकोला माझं लक्ष हवं आहे. आरोही मागे सरकत हसली. ती म्हणाली. मला काय माहीत? ती वळणार इतक्यात आर्यवीरने तिचा हात पकडला आणि एका झटक्यात तिला स्वतःकडे ओढलं. आरोही थेट त्याच्या छातीवर येऊन आदळली. आर्यवीरने तिच्या कमरेभोवती हात ठेवला. तो हळू आवाजात म्हणाला. आता सांग, मला त्रास द्यायला आली होतीस ना? आरोहीने नजर चोरली. ती म्हणाली. मी फक्त तुमच्याशी बोलायला आले होते. आर्यवीर म्हणाला. हो का? मग माझं काम का बंद केलंस? ती हसत म्हणाली. तुम्ही माझ्याकडे पाहत नव्हतात. तो तिच्या चेहऱ्याजवळ येत म्हणाला. आता पाहतोय ना? आरोहीचा श्वास क्षणभर अडखळला. आर्यवीरच्या नजरेतील खट्याळपणा पाहून ती त्याला हलकासा धक्का देत म्हणाली. तुम्ही ना खूपच खट्याळ झाला आहात. आर्यवीर म्हणाला. तू अशी सुंदर साडी नेसून माझ्यासमोर येशील तर मी काय करू? आरोही लाजत म्हणाली. म्हणजे मी सुंदर दिसतेय? आर्यवीर तिच्याकडे पाहत हळू आवाजात म्हणाला. तू खूप सुंदर दिसतेस. त्याने तिच्या कपाळावर अलगद चुंबन घेतलं. आरोहीच्या चेहऱ्यावरचं हसू हलकं झालं. आर्यवीरने तिच्या केसांची एक बट अलगद बाजूला केली. तो तिच्या मानेजवळ झुकला आणि तिच्या त्वचेवर प्रेमळ चुंबन दिलं. आरोहीने डोळे मिटले. ती हळू आवाजात म्हणाली. आर्यवीर थांबून तिच्याकडे पाहत म्हणाला. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं, पण काहीच बोलली नाही. आर्यवीर मंद हसला. तो म्हणाला. तू जेव्हा माझं नाव अशा आवाजात घेतेस ना, तेव्हा मला सगळं काम विसरायला होतं. आरोहीने त्याच्या शर्टची कॉलर पकडली. ती म्हणाली. मग करा ना काम. आर्यवीर म्हणाला. आता नाही. आरोहीने आश्चर्याने विचारलं. पण का? आर्यवीर तिच्या अगदी जवळ येत म्हणाला. कारण ही सुरुवात कोणी केली होती हे तू बहुतेक विसरतेस. आरोही काही बोलणार इतक्यात आर्यवीरने तिच्या साडीच्या पदराकडे पाहिलं. आरोहीने त्याची नजर ओळखली. ती म्हणाली. आर्य, तिकडे बघू नका. आर्यवीर खट्याळपणे म्हणाला. मी काहीच करत नाहीये. आरोही म्हणाली. तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय की तुम्ही काहीतरी करणार आहात. आर्यवीर हसला. आरोही म्हणाली. आर्यवीरने तिचा हात पकडत तिला पुन्हा स्वतःकडे ओढलं. आर्यवीर म्हणाला. आता इतकी घाई का? आरोही म्हणाली. तुम्ही मुद्दाम हे सगळं करताय ना? आर्यवीर तिच्या कानाजवळ झुकत म्हणाला. हो,
आरोही त्याच्याकडे पाहतच राहिली. त्याने तिचे केस एका बाजूला घेतले आणि तिच्या उघड्या पाठीवर प्रेमळ चुंबन दिलं. आरोहीच्या अंगावर हलकीशी शिरशिरी उमटली. तिने त्याच्या हातावर हात ठेवला. ती हळू आवाजात म्हणाली, तुम्ही खूप त्रास देता. आर्यवीर तिच्या कमरेभोवती हात घट्ट करत म्हणाला, आणि तरीही तू माझ्यापासून दूर जात नाहीस. आरोहीने काहीही उत्तर दिलं नाही. तिच्या शांततेतच त्याला त्याचं उत्तर मिळालं होतं. आर्यवीरने तिच्या मानेवर अलगद चुंबन घेतलं. कधी तिच्या कपाळावर, कधी गालावर, तर कधी तिच्या मानेजवळ. त्याच्या प्रेमळ स्पर्शांनी आरोही पूर्णपणे त्या क्षणात हरवून गेली होती. आरोहीने त्याला जवळ घेतलं. आरोही म्हणाली, आर्य, मला सोडा. आर्यवीरने लगेच तिच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, खरंच? आरोही काही क्षण शांत राहिली. मग हळू आवाजात म्हणाली, तुम्ही ना माझं काहीच ऐकत नाही. आर्यवीर हसला, कारण तू मनापासून जे म्हणतेस ते तुझ्या डोळ्यात आधीच मला दिसतं. आरोही लाजून त्याच्या छातीवर डोकं टेकवते. आर्यवीर तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला, आज माझी बायको खूपच खट्याळ झाली आहे. आरोही त्याच्या छातीवर हलकासा हात मारत म्हणाली, हे सगळं तुमच्यामुळे. आर्यवीर म्हणाला, अच्छा, म्हणजे दोषही माझाच. आरोही म्हणाली, हो. आर्यवीर म्हणाला, ठीक आहे, शिक्षा म्हणून तुला आज माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. आरोही काही बोलणार इतक्यात त्याने तिला अलगद उचललं आणि रूमच्या दिशेने चालू लागला. आरोही आश्चर्याने म्हणाली, आर्य, काय करताय? आर्यवीर म्हणाला, माझ्या बायकोला माझं लक्ष हवं होतं ना. आरोही म्हणाली, पण मी फक्त तुम्हाला त्रास द्यायला आले होते. आर्यवीर हसत म्हणाला, बहुतेक तू विसरतेस, याची सुरुवात कोणी केली होती. आरोही काही बोलणार इतक्यात त्याने तिला खाली सोडलं आणि रूमचं दार बंद केलं. तो तिच्याजवळ आला. आरोही त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही खरंच थांबणार नाही? आर्यवीर तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला, तू सांगशील तर थांबेन. आरोही त्याच्याकडे पाहत राहिली. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. मग आरोहीने त्याचा हात पकडला. आरोही हळू आवाजात म्हणाली, आज फक्त माझ्याजवळच राहा. आर्यवीरच्या चेहऱ्यावरचं खट्याळ हास्य एका क्षणात प्रेमळ झालं. तो म्हणाला, नेहमी? त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं. तो तिच्या पदराची पिन काढतो आणि तो पटकन खाली पडतो. आर्यवीर तिचे केस एका बाजूला घेत तिच्या उघड्या पाठीवर ओठ फिरवू लागतो. त्याचे हात तिच्या नाजूक कमरेवरती फिरत होते. तिचा श्वास चढला होता. अलगद किस करतच त्याने तिच्या खांद्यावर डोके टेकवून मानेवर किस करू लागला. काही क्षणातच त्याचे हात तिच्या ब्लाऊजला तिच्या शरीरापासून वेगळे करू लागले. हे सगळं चालू असतानाही तो तिला किस करायचं थांबत नव्हता. तो तिला जवळ खेचत तिच्या ओठांवर ओठ टेकवून चुंबन घेऊ लागला आणि अलगद तिची साडी खेचून ती एका बाजूला फेकली. त्याने स्वतःचे कपडे देखील काढून टाकले. आरोही काही बोलणार त्याआधीच आर्यवीरने तिला उचललं आणि बेडवर झोपून तिच्यावर आला. ती बोलण्याचा प्रयत्न करणार तोच आर्यवीर पुन्हा एकदा तिच्या मऊ ओठांचा ताबा घेतो आणि तिच्या मऊ गुलाबी ओठांचं रसपान करू लागतो. मध्येच तो तिच्या कपाळावर, मानेवर, कॉलरबोनवर ओठ फिरवत होता, तर कधी मुद्दाम तिच्या मानेवर जोरदार चावा घेत होता. त्यामुळे आरोहीच्या तोंडून हलकीशी वेदनादायक किंकाळी बाहेर पडत होती. आर्यवीर किस करतच तिच्या शरीरावरील इतर कपडे काढून जमिनीवर टाकतो आणि पुन्हा एकदा तिच्यावर त्याच्या प्रेमाचा वर्षाव करू लागतो. काही वेळातच आरोही त्याला प्रतिसाद देऊ लागते. तिचे हात त्याच्या केसांमधून फिरू लागतात. आर्यवीर जास्तच उत्तेजित होतो आणि स्वतःचा ताबा गमावून तो तिला स्वतःमध्ये सामावून घेतो. अखेर रात्रभर एकमेकांवर प्रेम करून दोघेही थकले होते. त्या रात्री त्यांच्या खट्याळ नोकझोकीचं रूप हळूहळू प्रेमळ जवळीकीमध्ये बदललं. त्यांच्या कुजबुजण्यात, हसण्यात, एकमेकांना जवळ घेण्यात आणि प्रेमाने दिलेल्या चुंबनांमध्ये रात्र पुढे सरकत होती. बाहेर थंडी होती, मात्र त्या खोलीत प्रेमामुळे उबदारपणा भरून राहिला होता. रात्रभर एकमेकांच्या जवळ राहिल्यानंतर अखेर दोघेही एकमेकांना मिठी मारून शांत झोपी गेले. सकाळी 9 वाजता आरोहीने डोळे उघडले. काही क्षण ती शांत पडून राहिली. मग कालची रात्र आठवताच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तिने पटकन स्वतःला टॉवेलमध्ये गुंडाळलं आणि आर्यवीरकडे पाहिलं.
तो अजूनही शांत झोपला होता. आरोहीने त्याच्याकडे पाहत हळू आवाजात म्हटलं, मला इतका त्रास देऊन आता किती शांत झोपले आहेत. अचानक आर्यवीरने डोळे न उघडताच तिचा हात पकडला. आरोही दचकली. तुम्ही जागे होतात? आर्यवीरने डोळे उघडले. तो म्हणाला, तुझ्यासारखी खट्याळ बायको जवळ असताना कोण झोपू शकतं? आरोही त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, सगळा दोष माझा. आर्यवीरने तिला पुन्हा जवळ ओढलं. तो म्हणाला, काल सुरुवात तू केली होतीस. आरोही त्याच्या छातीवर हलकासा हात मारत म्हणाली, बस करा आता. आर्यवीर तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणाला, मग आज पुन्हा माझ्या कामात अडथळा आणू नकोस. आरोही त्याच्याकडे पाहत हसली. ती म्हणाली, मी तर आज पुन्हा तुम्हाला त्रास देणार आहे. आर्यवीरने तिच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, मग माझं काम आजही बंद. आरोही त्याच्या मिठीत लपली आणि दोघांच्या हसण्याने त्या सकाळची सुरुवात पुन्हा एकदा प्रेमाने झाली. सकाळच्या शांत वातावरणात आरोही अजूनही आर्यवीरच्या मिठीतच विसावली होती. आर्यवीरचा हात तिच्या कमरेभोवती होता आणि आरोही त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत पडली होती. तेवढ्यात आर्यवीरचा फोन वाजला. आरोहीने डोळे न उघडताच त्याला अजून घट्ट मिठी मारली. आर्यवीरने फोनकडे पाहिलं. स्क्रीनवर अद्वैतचं नाव झळकत होतं. त्याने फोन उचलला. हॅलो. अद्वैत म्हणाला, आर्य, आज आपल्या प्रोजेक्टची मीटिंग आहे, विसरू नकोस. आर्यवीरने आरोहीकडे पाहिलं. तो म्हणाला, हो माहीत आहे, आम्ही निघतोय. अद्वैत म्हणाला, तू ठीक आहेस ना? तुझा आवाज थोडा. आर्यवीरने लगेच त्याला थांबवत फोन कट केला. त्याने आरोहीकडे पाहिलं. आर्यवीर म्हणाला, उठ बाळा, ऑफिसला जायचं आहे. आरोहीने डोळे उघडले. ती म्हणाली, आत्ता? आर्यवीर म्हणाला, हो. अद्वैतचा फोन होता. आरोहीने डोकं लपवत म्हणाली, पण मला आज ऑफिसला जायचंच नाही. आर्यवीरने तिचं डोकं वर करत तिच्याकडे पाहिलं. तो म्हणाला, काल माझ्या कामात अडथळा आणताना विचार केला असतास तर? आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, तुम्ही अजूनही कालची गोष्ट विसरलेला नाहीत. आर्यवीर तिच्या कानाजवळ झुकत म्हणाला, मी एवढ्या लवकर काहीही विसरणार नाही. आरोहीने त्याला उशीने मारलं. ती म्हणाली, बस झालं, आता पटकन तयार व्हा. आर्यवीर हसत म्हणाला, आदेश मान्य आहे. दोघेही घाईघाईने तयार होऊ लागले. पण आर्यवीर अधूनमधून मुद्दाम आरोहीला त्रास देत होता. कधी तिच्या हातातून कपडे घेऊन तो दुसरीकडे ठेवत होता, तर कधी ती आरशासमोर केस व्यवस्थित करत असताना मागून येऊन तिच्या कानात काहीतरी कुजबुजत होता. आरोही त्याच्याकडे रागाने पाहत होती. ती म्हणाली, तुम्ही आज मला मुद्दाम त्रास देताय. आर्यवीर लगेच म्हणाला, कालच्या बदल्यात? आरोही म्हणाली, मी काय केलं? आर्यवीर तिच्याकडे पाहत म्हणाला, तुला खरंच आठवत नाही? आरोहीने लगेच नजर चोरली. ती म्हणाली, चला उशीर होतोय. आर्यवीर हसला. काही वेळाने दोघेही ऑफिसमध्ये पोहोचले. आरोही घाईघाईने आधी ऑफिसमध्ये निघून गेली. तिला अजूनही लक्षात आलं नव्हतं की तिच्या मानेवरचा लव बाईट पूर्णपणे झाकला गेलेला नव्हता. ती थेट आपल्या केबिनमध्ये गेली आणि मीटिंगची तयारी करू लागली. काही वेळाने आर्यवीर ऑफिसमध्ये आला. आरोहीने त्याला पाहताच त्याच्याकडे रागाने पाहिलं. ती म्हणाली, तुमच्यामुळे मला उशीर झाला. आर्यवीर म्हणाला, माझ्यामुळे? आरोही म्हणाली, हो, तुमच्यामुळे. आर्यवीर तिच्याजवळ येत हळू आवाजात म्हणाला, मग काल रात्रीसाठीही मला दोष देणार आहेस का? आरोहीने लगेच त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, आर्यवीर हसत पुढे निघून गेला. आरोहीने रागाने त्याच्याकडे पाहिलं आणि मग तीही मीटिंग रूमकडे निघाली. खूप दिवसांनी अद्वैत, विवान आणि सारा तिघेही एकत्र निवांत बसले होते. कामाच्या तणावापासून दूर ते तिघेही हसत गप्पा मारत होते. सारा काहीतरी मजेशीर सांगत होती. सारा म्हणाली, आणि मग तो इतक्या आत्मविश्वासाने माझ्याकडे पाहून म्हणाला. ती बोलता बोलता थांबली. अद्वैत तिच्याकडे पाहत हसला. साराचं हसणं त्याला नकळत आवडू लागलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचं ते मनमोकळं हसू पाहताना त्याला काही क्षण तिच्याकडेच पाहत राहावंसं वाटत होतं. विवानने अद्वैतकडे पाहिलं. तो म्हणाला, काय झालं, कुठे हरवलायस? अद्वैत लगेच भानावर आला. कुठे काय? सारा त्याच्याकडे पाहून हसली. त्या हसण्याने अद्वैत पुन्हा काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. तेवढ्यात आरोही तिथे आली. आरोही म्हणाली, काय चाललंय? मीटिंगसाठी सगळे तयार आहात ना? सारा म्हणाली, हो, पण आधी तू इकडे ये. आरोही तिच्याजवळ आली. ती म्हणाली, काय झालं?
सारा तिच्याशी बोलत असतानाच तिची नजर आरोहीच्या मानेवर गेली. सारा काही क्षण शांत राहिली. मग तिने अद्वैतकडे पाहिलं. अद्वैतची नजरही आरोहीच्या मानेवर गेली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. मग दोघेही हसायला लागले. आरोही त्यांच्याकडे गोंधळून पाहत राहिली. आरोही म्हणाली, काय झालं? तुम्ही दोघे असे का हसताय? अद्वैतने विवानकडे डोळ्यांनीच खुणावलं. विवानने आधी अद्वैतकडे पाहिलं. मग त्याची नजर आरोहीच्या मानेवर गेली. क्षणभर तो शांत राहिला आणि मग तोही हसायला लागला. आरोहीने त्या तिघांकडे पाहिलं. तुम्हा सगळ्यांना काय झालंय? तेवढ्यात मीटिंग रूमचा दरवाजा उघडला. आर्यवीर आतमध्ये आला. त्याने तिघांना हसताना पाहिलं. तो म्हणाला, काय झालं? इतकं हसू कशावरून चाललंय? मलाही सांगा. अद्वैतने लगेच चेहरा गंभीर करण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, काही नाही. विवान म्हणाला, हो, काहीच नाही. आर्यवीरने दोघांकडे संशयाने पाहिलं. मग तुम्ही दोघे माझ्याकडे पाहून का हसताय? सारा हसू आवरत म्हणाली, सर. आर्यवीरने आरोहीकडे पाहिलं. आरोही अजूनही गोंधळलेली होती. आर्यवीरची नजर तिच्या मानेवर गेली. क्षणभर त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. मग त्याने लगेच अद्वैत आणि विवानकडे पाहिलं. आर्यवीर म्हणाला, तुम्ही दोघे शांत बसणार आहात का? मीटिंग सुरू करू. अद्वैत हसत म्हणाला, अरे आम्ही तर शांतच आहोत. विवान लगेच म्हणाला, हो, पण काल रात्री काही लोकांना शांत राहावलं नाही, हो ना? आरोहीने लगेच त्याच्याकडे पाहिलं. आरोही म्हणाली, विवान. आर्यवीरने विवानकडे पाहिलं. तो म्हणाला, तुला मीटिंग करायची आहे की चौकशी? विवान म्हणाला, नाही, आम्हाला फक्त माहिती हवी होती. अद्वैत म्हणाला, हो, म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून. सारा पुन्हा हसायला लागली. अद्वैत तिच्याकडे पाहतच राहिला. तिचं ते मनमोकळं हसणं पाहून त्याच्या चेहऱ्यावरही नकळत हसू उमटलं. विवान म्हणाला, अरे अद्वैत, सारा हसते म्हणून तूही हसतोयस का? अद्वैत दचकला, काय? नाही. सारा त्याच्याकडे पाहून म्हणाली, असं आहे का? अद्वैत लगेच फाईल उघडत म्हणाला, आपण मीटिंग सुरू करूया का? विवान हसत म्हणाला, हो, नाहीतर आज अजून काही गुपित उघडतील. आरोही अजूनही काहीच समजलं नसल्यासारखी तिघांकडे पाहत होती. ती म्हणाली, कोणी मला सांगणार आहे का? तुम्ही सगळे माझ्याकडे पाहून का हसताय? साराने काहीही न बोलता तिचा फोन काढला आणि आरोहीचा एक फोटो काढून तिला दाखवला. ती म्हणाली, हे बघ. आरोहीने फोटो पाहिला. तिची नजर थेट मानेवर गेली. क्षणभर ती स्तब्ध राहिली. मग तिने पटकन आपला चेहरा दोन्ही हातांनी झाकला. आरोही म्हणाली, अरे देवा, हे कसं राहिलं? विवान म्हणाला, आम्हाला वाटलं तुला माहीत असेल. अद्वैत म्हणाला, हो, म्हणजे ज्यांनी केलं त्यांना तरी नक्कीच माहिती असेल. आरोहीने लगेच आर्यवीरकडे पाहिलं. तो शांतपणे खुर्चीत बसला होता. पण त्याच्या चेहऱ्यावरचं लपलेलं स्मित आरोहीच्या नजरेतून सुटलं नाही. ती रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही? आर्यवीरने अगदी निरागस चेहरा करत विचारलं, मी काय केलं? विवान लगेच म्हणाला, अरे वा, आरोपीने स्वतःहून प्रश्न विचारला. अद्वैत म्हणाला, आता तर केस आणखी मजेशीर होणार. आर्यवीरने त्या दोघांकडे पाहिलं. तो म्हणाला, तुम्ही दोघं गप्प बसणार आहात का? मीटिंगच्या आधी तुम्हाला बाहेर काढू. विवान म्हणाला, ठीक आहे, आम्ही शांत. अद्वैत म्हणाला, पण आर्य, एक सांग. आर्यवीरने त्याच्याकडे पाहिलं. आरोहीने डोळे मोठे केले. आर्यवीरने अद्वैतकडे एकटक पाहिलं. तो म्हणाला, अद्वैत. अद्वैत लगेच हात वर करत म्हणाला, ठीक आहे, मी काहीही विचारलं नाही. सारा पुन्हा हसू लागली. आरोहीने तिच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, तूही हसतेस? सारा म्हणाली, सॉरी, पण तुम्हा दोघांना पाहून हसू येतंय. आर्यवीरने आरोहीकडे पाहिलं. आर्यवीर म्हणाला, पण तू एवढी का लाजतीयस? आरोही त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, तुम्ही गप्प बसा. विवान म्हणाला, अरे वा, घरातही हेच चालत असेल बहुतेक. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, विवान, आज तू जरा जास्तच बोलतोयस. विवान म्हणाला, मी तर फक्त निरीक्षण करतोय. अद्वैत म्हणाला, हो, आणि आम्ही सगळे फक्त निरीक्षणच करतोय बरं का. आर्यवीरने फाईल उघडली. तो म्हणाला, आता जर सगळ्यांचं निरीक्षण पूर्ण झालं असेल तर आपण मीटिंग सुरू करूया का? सगळे शांत झाले. पण काही सेकंदांनी विवानने पुन्हा आरोहीकडे पाहिलं आणि हसू लागला. आरोहीने त्याच्याकडे पाहिलं. ती म्हणाली, मीटिंग संपल्यावर तुझ्याशी बोलते. विवान म्हणाला, मीटिंग संपल्यावर मी इथे नसेन.
अद्वैत हसला. साराही त्याच्याकडे पाहून पुन्हा हसली आणि त्याच क्षणी अद्वैतच्या मनात पुन्हा एकदा तीच भावना हलकेच उमटली. साराचं हसणं त्याला खरंच आवडू लागलं होतं. आर्यवीरने टेबलवर हात ठेवत सगळ्यांकडे पाहिलं. तो म्हणाला, आता खरंच मीटिंग सुरू करूया. आरोहीने आपला चेहरा खाली केला. आर्यवीरने तिच्याकडे पाहत हलकंसं स्मित केलं. आरोहीने ते पाहिलं आणि त्याच्याकडे रागाने पाहू लागली. पण तिच्या ओठांवरही नकळत हसू उमटलं. कारण ऑफिसमधली ही सकाळ त्यांच्या प्रेमाइतकीच खट्याळ आणि मजेशीर झाली होती. खूप दिवसांनी हे वातावरण तयार झालं होतं. मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपत आहे. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर उद्यापासून आपल्या या चॅनलवर एक नवीन लव्ह स्टोरी अपलोड होणार आहे. ती देखील नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन भागासोबत. तोपर्यंत बाय बाय.